आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय ते समजून घेऊया. बायो म्हणजे लिव्हिंग, हां, आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता किंवा व्हरायटी. तर बायोडायव्हर्सिटी 3 प्रकारची असते. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जीन्समध्ये डायव्हर्सिटी, स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे जातीतली डायव्हर्सिटी, आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी, इकोसिस्टममधली डायव्हर्सिटी. तर जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? इकडे जीन्स व्हेरी होतात. हे बघा, हे सर्व पक्षीच आहेत, पण जीन्स त्यांचे व्हेरी होतात म्हणून त्यांना वेगवेगळा असे रंग येतात, वेगवेगळ्या रीतीने त्यांचं रूप बदलतं, पण आहे ते जात एकच आहे पक्ष्यांची. किंवा हे कुत्रे तुम्ही बघितले तर इकडे वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे असे तुम्हाला कुत्रे दिसतात. तर जात आहे कुत्र्यांची, पण जीन्समुळे त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. दुसरी डायव्हर्सिटी आहे स्पीशीज डायव्हर्सिटी. इकडे जातच बदलते. ससा ॲनिमल आहे, हे फूल आहे, हा पक्षी आहे, हे झाड आहे, नंतर हे ॲनिमल आहे, हा औल आहे वगैरे. तर ह्याच्यामध्ये स्पीशीजमध्येच डायव्हर्सिटी आहे. ओके. आणि तिसऱ्या प्रकारची डायव्हर्सिटी कुठली? इकोसिस्टमची डायव्हर्सिटी. तुम्ही जगभर बघितलं तर वेगवेगळ्या इकोसिस्टम्स आहेत. त्याच्यामध्ये जंगलं आहेत, तर जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. नंतर त्या तिकडे वेगवेगळ्या जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी राहत असतात. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये बघितलं तर ॲक्वाटिक इकोसिस्टम आहे. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. पाण्याच्या समुद्राच्या तळाशी, नंतर नदीच्या तळाशी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे असे वनस्पती असतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही वाळवंटात गेलात तर वाळवंटामध्ये वेगळ्या प्रकारची माती असते, वेगळ्या प्रकारची झाडं असतात. तर तिकडे अशी वेगवेगळी डायव्हर्सिटी असते, तर त्याला इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणतात. तर इम्पॉर्टन्स काय बायोडायव्हर्सिटीचा? ह्याच्यामुळे ना जगात जे बॅलन्स आहे ना तो मेंटेन होतो. मेंटेन्स इकॉलॉजिकल बॅलन्स, सपोर्ट्स फूड सिक्युरिटी. त्यामुळेच आपल्याला जेवण मिळतं. आता मासे वगैरे आहेत ना, त्यामुळे डायव्हर्सिटी आहे, त्यामुळे आपल्याला जेवण मिळतं. प्रोव्हाइड्स मेडिसिन्स अँड रॉ मटेरियल्स. आता झाडांमध्ये जी डायव्हर्सिटी आहे त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारची अशी औषधिक वनस्पती असते, आणि जगामध्ये वेगवेगळे वरायचे दगड आहेत वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला रॉ मटेरियल मिळतं. त्याचप्रमाणे ही सगळी डायव्हर्सिटी आहे ना, ही रेग्युलेट्स क्लायमेट. आपलं जे क्लायमेट आहे ते पण हे सगळे ह्या डायव्हर्सिटीमुळे मेंटेन होतं. नंतर कॉन्झर्व सॉइल अँड वॉटर. मातीचं, प्राण्याचं हे ह्या डायव्हर्सिटीमुळे संरक्षण होतं. आणि त्यामुळे आपले जे जीवन आहे, लाईव्हलीहुड्स आहेत, आपलं जे जीवन आहे म्हणजे जीवनाला लागणाऱ्या गोष्टी आहेत. लाईव्हलीहुड म्हणजे जीवनाला लागणाऱ्या गोष्टी, आणि आपण जे कमावतो ते, ज्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात, त्याला लाईव्हलीहुड म्हणतात. आणि टुरिझम. टुरिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून तिकडच्या असलेल्या लोकांना पैसे मिळतात. तर ह्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीचे अनेक त्यामुळे हे फायदे आहेत. आता आपण बायोडायव्हर्सिटीवरच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते बघून घेऊया. बायोडायव्हर्सिटी म्हणजे बायो म्हणजे लिव्हिंग, डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी. The variety of living things found in nature. It includes different plants, animals, microorganisms, ecosystems, variations within same species. Biodiversity is mainly of 3 types: genetic diversity, species diversity आणि ecosystem. जर 2 मार्काला प्रश्न विचारला तर एवढंच लिहायचं. पण जर 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्ही पुढे जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे काय, हे थोडंसं एक्सप्लेन करा. 1. जेनेटिक डायव्हर्सिटी. इट मीन्स डिफरन्सेस अमंग individuals of the same species. For example, different varieties of rice, mangoes, or dogs have different characteristics. These differences are called as genetic diversity. तर इकडे अर्थ लिहायचा, उदाहरण द्यायचं. मग स्पीशीज डायव्हर्सिटी. इट मीन्स व्हरायटी ऑफ डिफरंट स्पीशीज फाउंड इन अन एरिया. For example, a forest may have trees, birds, deers, insects, fungi, and microorganisms. The presence of different species is called species diversity. Ecosystem diversity.
It means variety of different ecosystems found in a region. An ecosystem is made up of living organisms, plants, animals, and microorganisms, and non-living factors, air, water, soil, sunlight, etc. interacting with each other. Ecosystem म्हणजे काय, लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग आणि त्यांच्यामधली इंटरॅक्शन. Examples include forest, grassland, ponds, rivers, desert. तर बायोडायव्हर्सिटीचा अर्थ काय? बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, व्हरायटी इन जीन्स, जेनेटिक डायव्हर्सिटी, व्हरायटी ऑफ स्पीशीज आणि व्हरायटी ऑफ इकोसिस्टम. आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. हां, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय ते आपण नीट लक्षात घेऊया. तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा अर्थ काय आहे, 3 भागात उत्तर लिहायचं. पहिली गोष्ट म्हणजे हॉटस्पॉट ही एक जागा आहे आणि त्या जागेमध्ये खूप लार्ज व्हरायटी ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत. म्हणजे बायोडायव्हर्सिटी त्या जागेमध्ये खूप आहे. दुसरा पॉईंट, इट कंटेन्स युनिक स्पीशीज. युनिक स्पीशीज म्हणजे तिकडे अशा जाती सापडतात, त्या जाती वनस्पतीच्या असतील किंवा ॲनिमल्सच्या असतील, पण तशा प्रकारच्या जाती इतर कुठल्या रिजनमध्ये सापडत नाही. तर दुसरा पॉईंट काय, इट कंटेन्स युनिक स्पीशीज इन्क्लुडिंग स्पीशीज फाउंड ओनली इन दॅट रिजन. हां, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीज रिजन्स आर अंडर सिरियस थ्रेट फ्रॉम ह्युमन ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आपण माणसाने केलेल्या ॲक्टिव्हिटीजमुळे ह्या रिजन्समधले त्या इतर स्पीशीजचे बरेच तुम्ही झाडं कापलेत तिकडली म्हणा, किंवा तिकडचे जे युनिक ॲनिमल्स आहेत त्यांची खूप शिकार करून ते अगदी कमी कमी होत चाललेत, म्हणजे त्यांच्यावर थ्रेट आहे. हां, तर अशा जागेला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतात. These regions are under serious threat from human activities such as deforestation, dams, excessive fishing, and urban development. Therefore, biodiversity hotspots need special protection and conservation. ओके, तर हा भयंकर फेवरेट प्रश्न आहे. तर प्रश्न काय, तर पहिलं म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे, खूप लार्ज व्हरायटी ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत. दुसरा पॉईंट काय, का तिकडे अशा प्रकारची झाडं आहेत आणि ॲनिमल्स आहेत का जे दुसरीकडे कुठेच नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे. आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे हे असून सुद्धा तिकडे आता प्रॉब्लेम झालेला आहे. कशामुळे प्रॉब्लेम झालेला आहे, कारण ह्युमन ॲक्टिव्हिटीज म्हणजे माणसानी तिकडे डिफॉरेस्टेशन केलं आहे म्हणा, किंवा डॅम बांधून पूर येतोय तिथे सतत, किंवा खूप त्यांनी फिशिंग केलं आहे, किंवा तिकडे आता त्यांनी ते हॉटस्पॉट म्हणजे झाडं वगैरे कापून तर चक्क अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे छोटी छोटी शहरं बांधायला सुरू केलं आहे. तर हे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स आहेत, त्यांना स्पेशल प्रोटेक्शन आणि कॉन्झर्वेशनची गरज आहे. आता थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटीला कुठल्या प्रकारचे थ्रेट्स येऊ शकतात, तर डिफॉरेस्टेशन म्हणजे तिकडची झाडंच कापली का प्रॉब्लेम येऊ शकतो. डॅम केलं का त्याचे बॅकवॉटर्स आहेत ते मागे पूर वगैरे निर्माण होतो, आणखीन तिकडचं फॉरेस्ट डिस्ट्रॉय होऊ शकतं. खूप फिशिंग केलं की फिशचं पॉप्युलेशन रिड्यूस होतं. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर, खूप पाणी तिकडलं वापरत गेले की तिकडचं एन्व्हायरमेंटल जो बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होतो, आणि त्यामुळे डिस्ट्रक्शन ऑफ हॅबिटॅट्स. आणि त्यामुळे काय होतं, जी जनावरं तिथे राहतात किंवा तिकडेची प्लांट्स असतात त्यांची खूप नासधूस होते, जनावरांना पाणी मिळत नाही, जेवण मिळत नाही, आणि ह्या सगळ्या थ्रेट्स आहेत. आणि त्याचा इफेक्ट काय होतो, त्याचा परिणाम काय होतो, स्पीशीज एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शन म्हणजे काय, ती स्पीशीज अखंड गायब होऊन जाते, कारण त्यांना खायलाच मिळत नाही, ते मरून जातात. आणि त्या स्पेशल प्रकारचे जे स्पीशीज जी त्याच रिजनमध्ये मिळणार होती ना, ती एक्सटिंक्ट होते. एक्सटिंक्ट होते म्हणजे काय, ती पृथ्वीवरून नाहीशी होते. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होतो, सगळा बॅलन्स बदलतो त्याचा. लॉस ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी, जीन्समधली जी डायव्हर्सिटी आहे ती पण कमी होते. म्हणजे आता एकाच प्रकारचे पक्षी लोक मारत राहतात. त्यामुळे
काय होतं की त्या पक्ष्यांचे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ती अफेक्ट होते. इकोसिस्टमच्या सर्व्हिसेस म्हणजे तिकडे प्रॉब्लेम येतो. नंतर फूड आणि वॉटरची जी सिक्युरिटी आहे, त्यांना जे जेवण मिळणार असतं ते आणि पाणी मिळणार असतं ते कमी कमी होत जातं. तर हा जो मॅप आहे ना, तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सचा आहे. लाल लाल जे दाखवलंय ना ते बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स आहेत. तर जगातल्या सगळ्या देशांना हा प्रॉब्लेम आहे की बायोडायव्हर्सिटीचे काही हॉटस्पॉट्स आहेत आणि त्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे सगळे जगभरातले झाले हॉटस्पॉट. पण तुम्ही जर इकडे इंडियावरती लक्ष ठेवलं तर इकडे कुठले हॉटस्पॉट दिसत आहेत बघा. ह्या इकडे वेस्टर्न घाट्समध्ये बरेच हॉटस्पॉट दिसत आहेत आणि इंडियाच्या खाली श्रीलंका वगैरे आहे ना, तिकडे पण तुम्हाला हॉटस्पॉट्स दिसतात. तो की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इंडियामधले कुठे आहेत. हं तर किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये पण येऊ शकतो. राईट द नेम्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगभर किती आहेत? 34 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. आता इंडियामध्ये आउट ऑफ 135 स्पीशीज ऑफ ॲनिमल म्हणजे एकंदरीत 135 स्पीशीज ऑफ ॲनिमल्स आहेत. त्याच्यामध्ये 85 स्पीशीज आर फाउंड इन जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. तर त्याच्यामधले 85 जमाती आहेत ना, म्हणजे 85 वेगवेगळ्या प्रकारचे जे जी जनावरं आहेत ना ती ईस्टर्न रिजनमध्ये इंडियाच्या मिळतात. अबाउट 1500 एंडेमिक प्लांट स्पीशीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. हां, तर एंडेमिक म्हणजे स्थानिक, पण त्याचा एक पूर्ण नीट अर्थ समजून घ्या. म्हणजे ह्या ज्या स्पीशीज आहेत ना प्लांटच्या, म्हणजे हे जे वनस्पती आहेत ना त्या फक्त त्याच जागी मिळतात. म्हणजे जगामध्ये इतर कुठेही मिळत नाही. तर एंडेमिक प्लांट किंवा एंडेमिक ॲनिमल म्हटलं म्हणजे तो जो ॲनिमल आहे किंवा तो जो प्लांट आहे तो त्याच जागेवर मिळतो, आणखीन कुठेही मिळत नाही. तर अशा प्रकारचे 1500 प्लांट स्पीशीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. The biodiversity hotspots in India are as follows. Western Ghats. आता हा हॉटस्पॉट काय आहे? अंडर थ्रेट बिकॉज ऑफ मायनिंग ॲक्टिव्हिटीज अँड सर्च फॉर नॅचरल गॅस. तर इकडे वेस्टर्न घाटमध्ये काय झालं आहे? बऱ्याच मायनिंग ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि नॅचरल गॅससाठी ते मायनिंग करत आहेत, कारण त्यांना गॅसचं पॉवर प्लांट्स वगैरे टाकायचे आणि त्याच्यामुळे तिकडचे लायन्स आणि वाईल्ड बायसॉन आर अंडर थ्रेट. म्हणून ती जागा आहे ती अतिशय हॉटस्पॉट म्हणून रेकग्नाईज केली आहे. नंतर मानस सँक्च्युरी इन आसाम. आणि आसाममध्ये तिकडे काय झालं आहे की डॅम बांधली गेली आणि त्यामुळे बॅकवॉटरमध्ये जे पाणी आलं ना त्यामुळे तिकडची जी ॲनिमल्स आहेत, हां, एस्पेशली टायगर्स, रायनो वगैरे ते सगळे बुडायला लागलेत. तर तिकडे पूर येतो बऱ्याचदा आणि त्यामुळे मानस सँच्युरी आसाममधली आहे त्याला पण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून रेकग्नाईज केलं आहे, कारण तिथे स्पेशल ॲनिमल्स कुठले? टायगर्स आणि रायनो. सुंदरबन्सची सँच्युरी आहे वेस्ट बेंगॉलची. तर तिकडे एवढं फिशिंग होतं, तिकडचे फिशिसची संख्या खूप कमी व्हायला लागली आणि तिकडे खूप डिफॉरेस्टेशन केलं आहे, तिकडची बरीच झाडं कापली गेलीत. तर हे 3 पॉईंट्स बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटच्या संबंधात लक्षात ठेवायचे. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पीशीज. थ्रेट म्हणजे काय? धमकी दिलेली आहे किंवा धोक्यात आलेली आहे अशी जात किंवा प्रजाती. ओके, तर त्यांचं क्लासिफिकेशन 4 प्रकारे केलेलं आहे. तर सगळ्यात पहिली स्पीशीज जी आहे ती एंडेंजर्ड स्पीशी म्हणतात. ॲट हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शन मी म्हटलं ना, पृथ्वीवरून निघूनच जाईल ती. ह्याची जर काळजी घेतली, इतकी थोडी त्यांची संख्या राहिलेली आहे का जर आता काळजी घेतली नाही तर ती निघूनच जाते. तर त्याचं उदाहरण काय आहे? लायन टेल्ड मंकी आणि फ्लोरिकन. मग रेअर स्पीशी. रेअर स्पीशी म्हणजे व्हेरी अनकॉमन इन नेचर, म्हणजे अशी साधारणतः ती अशी सापडत नाही, दुर्मिळ असते अगदी ती. ओके, तर ते कुठले आहेत? रेड पॅन्डा आणि मस्क डिअर. तर ही नावं लक्षात ठेवायची. रेअर स्पीशीचा अर्थ काय?
व्हेरी अनकॉमन इन नेचर, त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घ्यायला हवी. नंतर व्हल्नरेबल स्पीशीज. व्हल्नरेबल स्पीशीज आहे ना, ते अजून एंडेंजर झालेले नाही आहेत, पण त्यांची संख्या कमी 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 होत चालली आहे. माणसं त्याची शिकार करतायत सारखी. ॲट रिस्क ऑफ बिईंग एंडेंजर्ड, म्हणजे टायगर आणि लायन व्हल्नरेबल स्पीशीजमध्ये जातात. त्याबरोबर अशी एक स्पीशीज आहे का ज्याच्याबद्दल आपल्याला डेटा नाहीये, इनसफिशियंट डेटा आहे, त्याला इनडिटर्मिनेट स्पीशीज असं म्हणतात. त्याचं उदाहरण जायंट स्क्विरल. तर ह्याच्यावर फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात, मॅच द फॉलोइंग येऊ शकतात, तर त्याची उदाहरणं लक्षात ठेवायची. आता ह्याच्यावर शॉर्ट नोट लिहायला सांगितले ना, तर अशा रीतीने लिहायची. एंडेंजर्ड स्पीशीज, द नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स हॅज डिक्रीज्ड or their habitat has become very small. If we do not take steps to protect them, they may become extinct in near future. म्हणजे आता त्यांना सांभाळलं नाही तर ते पृथ्वीवरून जातीलच. एक्झाम्पल्स द्यायची त्याची लँड टेल्ड मंकी आणि लेसर फ्लोरिकन. रेअर स्पेशीज, द नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स हॅज डिक्रीज ग्रेटली. रेअर स्पेशीज म्हणजे दुर्मिळ. हे अगदी सगळ्याच ठिकाणी सर्व हे मिळत नाही, ते पर्टिक्युलर एरियाजमध्येच मिळतात, एंडेमिक असतात ते. सिन्स दीज स्पीशीज आर फाउंड ओनली इन पर्टिक्युलर एरिया, दे मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी क्विकली. एक्झाम्पल काय, रेड पांडा आणि मस्क डिअर. व्हल्नरेबल स्पीशीज, ह्याच्यामध्ये काय, ती ऑर्गॅनिझम्स आहेत, ती ऑर्गॅनिझम्सची संख्या कमी कमी होत चालली आहे. The number of these organisms is very low and continues to decrease. This continued decrease in their numbers is a serious concern. Example, tiger आणि lion. Indeterminate species. These organisms seem to be endangered. म्हणजे आपल्याला वाटतंय का ह्यांना काहीतरी धोका आहे, पण बिकॉज ऑफ देअर शाय अँड सिक्रेटिव्ह बिहेवियर, तर ही आहेत ना, ती लपून बसतात आणि त्यामुळे आपल्याला ना त्यांना मोजता येत नाही किंवा ती आपल्याला सापडत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल ना आपल्याकडे अशी खात्रीदायक इन्फॉर्मेशन नाही आहे. However, because of their shy and secretive behavior, there is not enough reliable information about them. Example, giant squirrel, शेकरू म्हणतात त्याला. आता हा प्रश्न विचारतात आयदर किंवा गिव्ह रिझन्सला विचारतात. व्हॉट आर द रिझन्स फॉर एंडेंजरिंग मेनी स्पीशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, हाऊ कॅन वी सेव्ह दोज. किंवा आपण म्हणतात वाय मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स आर बिकमिंग एंडेंजर्ड. तर त्याची रिझन्स ऑब्वियस आहेत. मेनी स्पीशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर बिंग एंडेंजर्ड बिकॉज ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटीज. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कशामुळे होतं, माणसांच्या ॲक्टिव्हिटीजमुळे ती एंडेंजर होतात. तर त्याची कारणं काय काय आहेत. पोचिंग, ॲनिमल्स आर हंटेड फॉर देअर स्किन, मीट, बोन्स, हॉर्न्स अँड अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. नंतर कटिंग ऑफ ट्रीज आर कट फॉर वूड, मेडिसिन्स, गम्स अँड रेझिन्स. डिस्ट्रक्शन ऑफ हॅबिटॅट, फॉरेस्ट्स आर क्लिअर्ड टू बिल्ड रोड्स, डॅम्स, फॅक्टरीज अँड हाऊसेस. डिफॉरेस्टेशन करतोय आणि त्यांचा आपण राहण्याच्या जागाच नष्ट करतोय. ह्युमन अँड ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, ह्युमन्स एंटर द फॉरेस्ट एरियाज कॉझिंग कॉन्फ्लिक्ट्स विथ वाईल्ड ॲनिमल्स. म्हणजे ते फॉरेस्ट एरियामध्ये घरं वगैरे बसवतात आणि तिकडे वाघांनी झडप घातली वगैरे तर मग वाघाला मारून टाकतात. इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन, इंडस्ट्रीज एवढ्या ग्रो होत चाललेल्या आहेत, इतकी शहरं नवीन होत चाललेली आहेत, घरं होत चालली आहेत, की त्यामुळे काय होतं की बरेच नॅचरल रिसोर्सेस आपणच वापरतो आणि आपल्या स्वार्थासाठी आपण ॲनिमल्स आणखीन तिकडे खूप झाडांचं डिस्ट्रक्शन करतोय. इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन, ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज, सिटीज अँड पॉप्युलेशन पुट्स प्रेशर ऑन द नेचर. आणि फायनली मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे पॉल्युशन आणि ओव्हर यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आणि त्याच्याबरोबर आपण प्रदूषण निर्माण करतोय आणि बरेच आपण नॅचरल रिसोर्सेस आपण स्वतःसाठी वापरतोय. These also harm plants and animals.